सोशिक पार्ट 2. वामनरावांनी नवीन भाड्याने घर शोधून दवाखान्यात असणाऱ्या आपल्या पत्नीला म्हणजेच सुधाताईंना तिकडे शिफ्ट केले. जीवन जगण्यासाठी काम करणे गरजेचे होते, त्यामुळे ते कामानिमित्त बाहेर पडले. लग्नापासून आजपर्यंत सुधाताईंनी खूप सासरवस सहन केला होता. त्यामुळे वामनराव त्यांना सर्व काही देऊ इच्छित होते जे सुधाताईंना हवं होतं. ते सुधाताईंची खूप काळजी घेत असत. हळूहळू सुधाताई बऱ्या होऊ लागल्या आणि आनंदी राहू लागल्या. वामनरावांनी आपला छोटासा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याकडे बिझनेससाठी लागणारा प्रचंड असा अनुभव पाठीशी होता, कारण त्यांनी अगोदर बिझनेस केला होता आणि तो सक्सेसफुल करून दाखवला होता. त्यामुळे हळूहळू त्यांना यश मिळू लागले. इकडे नवऱ्याला हातभार म्हणून सुधाताईंनी घरगुती प्रोडक्टचा म्हणजेच घरगुती मसाले, घरगुती पापड इत्यादींचा बिझनेस सुरू केला. त्यामध्ये मार्केटिंग आणि सेलिंगचा भाग हा वामनराव सांभाळायचे. तसेच सुधाताई जे काही करत ते अगदी मन लावून करत. त्यांच्या हाताला चव होती, त्यामुळे ते प्रॉडक्ट खूपच दर्जेदार असत. जोडीला वामनरावांची साथ असल्याने त्यांच्या बिझनेसमध्ये अल्पावधीतच जम बसला. वामनरावांचाही स्वतःचा एक बिझनेस होता, जो त्यांनी वेगळे झाल्यानंतर लगेचच सुरू केला होता. त्यांनी तो स्वतःच्या कर्तृत्वाने आभाळाच्या उंचीवर नेऊन ठेवला. वामनरावांच्या वडिलांनी त्यांना मदत करण्याचा खूप प्रयत्न केला, कारण वामनराव हे मनाने खूप स्वच्छ मनाचे होते आणि त्यांना आपल्या मुलांना मदत करायची होती. तेव्हा त्यांनी वामनरावांनी सांगितले की मला जे काही करायचे आहे ते स्वकर्तृत्वावर काहीतरी करून दाखवायचे आहे. दिवस पुढे जात होते. वामनराव आणि सुधाताई अविरत कष्ट करत होते. त्याच दरम्यान त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी, अमित, कुणाल आणि सेजल अशी 3 मुलं झाली. मुलगा बाहेर पडल्यामुळे वामनरावांच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यांना मानसिक त्रास झाला होता. त्यांचे बिझनेसमध्ये अजिबात लक्ष नव्हते. बिझनेस डब खायला आला. शिवाय पत्नीला म्हणजेच वामनरावांच्या आईला अर्धांगवायू होऊन त्या आजारी पडल्या. त्या एकाच ठिकाणी झोपून असायच्या. हे जेव्हा वामनराव आणि सुधाताईंना समजले, तेव्हा सुधाताई वामनरावांना म्हणाल्या की जे काही झालं ते झालं. त्यांनी माझा सासूरवास केला, मला त्यांनी खूप त्रास दिला, ठीक आहे, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे ना. ते थोडीच आता आपल्याला त्रास देतील. ते जे काही वागले ते वागले, पण आता त्यांना आपली खूप गरज आहे. सासूबाई बेडवरती झोपून असतात. सासऱ्यांना काहीही येत नाही. त्यांचं वय झालेलं आहे आणि काहीही झालं असेल तरी तो आपला भूतकाळ होता आणि आता या क्षणी त्यांना आपली खूपच गरज आहे आणि ती आपली जबाबदारी आहे. ते कर्तव्य पार पाडणे हे आपले कर्तव्यच आहे. यावर वामनराव म्हणाले की हो सुधा, तू अत्यंत बरोबर बोलत आहेस. आपण उद्याच जाऊ आणि आपल्या आईबाबांना इकडे घेऊन येऊ. ठरल्याप्रमाणे ते आईबाबांना घ्यायला गेले. घरी गेल्यानंतर वामनरावांचे वडील बाहेरच्या खोलीत बसलेले होते आणि वामनराव तेव्हा त्यांना म्हणाले, चला बाबा, आम्ही
तुम्हा दोघांना घ्यायला आलोय. तुम्ही आणि आई आमच्याकडे चला. त्यावरती वामनरावांचे बाबा म्हणाले की अरे मुलांनो, आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला सुनबाईला, तरी किती मन मोठं आहे सुनबाईंचं. आणि तुम्ही मला माफ करा. आम्हाला तुमच्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही आणि खूप त्रास दिला तुला तुझ्या सासूने. मीही काही करू नाही शकलो आणि काही केलेही नाही. तुझ्या बाजूने भक्कमपणे कधीही मी उभा नाही राहिलो. खरं तर तुझी चूक कधी नव्हती हे माहीत असूनही तुझी साथ दिली नाही आम्ही. आम्हाला माफ कर सुधा. इतकं असूनही तू आम्हाला घ्यायला आली आहेस, त्यामुळे खूप मोठं मन आहे तुझं. त्यावर सुधाताई म्हणाल्या की नाही बाबा, तुम्ही माफी नका मागू. आणि जे झालं ते झालं. तो एक अत्यंत वाईट भूतकाळ होता आणि मोठं वन वगैरे काही नाही आणि मोठं मन वगैरे काही नसतं. ते तर आमचं कर्तव्यच आहे. तुमची सेवा आमच्याकडून होईल आणि आम्हाला त्याचं पुण्य मिळेल. सुधाताईंच्या सासूबाई आतल्या खोलीतून हे सर्व काही ऐकत होत्या आणि हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. त्या विचार करू लागल्या की किती वाईट वागलो आपण सुनबाई सोबत. पण तीच आहे जी आपल्याला आधार देते आहे. आपल्याला आत्ता जेव्हा गरज आहे तेव्हा आपली सुनबाई, जिला आपण खूप त्रास दिला, अशी सुनबाईच आपल्याला आधार देत आहे. हे जाणून त्यांचे मन खूप भरून आले होते. आई बाबांना घरी घेऊन आल्यानंतर त्यांनी म्हणजे वामनरावांनी आणि सुधाताईंनी दोघांनी मिळून त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. त्यांच्या दिमतीला सदैव एक माणूस आणि एक नर्स ठेवली. उत्तमातल्या उत्तम दवाखान्यात उपचार करून देण्यात आले. सुधाताई बारीक लक्ष देत होत्या. आईबाबांना काय हवं काय नको हे त्या स्वतः जातीने पाहत होत्या. दिवस एकामागून एक निघून जात होते. मुलंही आता एकामागोमाग एक अशी मोठी होत होती. वामनरावांचे आई वडील काळानुसार त्यांना सोडून निघून गेले, पण जाताना मात्र त्यांना भरभरून प्रेम आणि भरभरून आशीर्वाद देऊन गेले. त्याचाच परिणाम म्हणून वामनराव आणि सुधाताईंना भरपूर असे यश मिळाले. त्यांच्या बिझनेसमध्ये ते खूप 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 यश आणि कीर्ती त्यांनी संपन्न केली. त्यांना खूप सारे टॉप बिझनेस अवॉर्ड्स, टॉप बिझनेसमॅन अवॉर्ड्स, नंतर टॉप बिझनेस वुमेन हा सुधाताईंना अवॉर्ड मिळाला, टॉप प्रोडक्ट अवॉर्ड, अशा खूप साऱ्या अवॉर्ड्सनी वामनराव आणि सुधाताई या दोघांना सन्मानित करण्यात आले. या सर्वामागे त्यांची अविरत मेहनत होती. दिवस आनंदात जात होते. तिन्ही मुलं मोठी झाली होती. मुलगी सेजल उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली आणि तिकडचा मुलगा पाहून तिकडेच सेटल झाली. त्यांच्या मोठ्या मुलाने म्हणजेच अमितने आपलं MBA पूर्ण करून घरातील बिझनेसमध्ये लक्ष घातलं. तो आपल्या बिझनेसमध्ये खूप छान प्रकारे लक्ष देत होता.
पण म्हणतात ना, सर्व सुरळीत चालू असताना दुधात आपल्याला साखर हवी असते, पण मिठाचा खडा पडतो. तसेच काहीसे त्यांच्या बाबतीत झाले. बिझनेस ट्रिपवरून परतत असताना अमितचा कारचा भीषण अपघात होतो. त्यात त्याच्या कमरेत मार लागून डावा पाय गुडघ्यातून खाली काढावा लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. कमरेत मार लागल्यामुळे तो आता चालूही शकणार नव्हता. आपल्या मुलाला असं पाहणं वामनराव आणि सुधाताईंना फार कठीण जात होते. सुधाताईंचे तर अश्रू थांबतच नव्हते. सुधाताई आता पूर्णपणे अमितच्याच सेवेत असायच्या. इकडे त्यांचा दुसरा मुलगा कुणाल अत्यंत बेजबाबदार आणि बेफिकीर होता. खरं तर लहान शेंडेफळ म्हणून त्याचा अतिलाड झाला होता आणि त्याच्याच कॉलेजमधील रियासोबत तो असायचा. रिया ही अत्यंत श्रीमंत बापाची बिघडलेली आणि वाया गेलेली मुलगी. कुणाल आणि रियाचं रिलेशनशिप पुढे जाईल का? वामनराव व सुधाताई काय निर्णय घेतील आणि त्याचा काय परिणाम होईल हे आपण उद्याच्या भागात पाहू. ही कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. कथेला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.